पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. 13व्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप पुढे जपत एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मलप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात, पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे. किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडलं. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे. ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला. परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते. या इतिहासाचे पुढील कालखंडात विभाजन करता येईल. आता श्रीकृष्णावतार समाप्त झाला तेव्हा तो खूप रडला. मग पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीतून आवाज आला की का रडतोस? मी जरी श्रीकृष्ण अवतार शरीर रूपाने संपवला असला तरी माझ्या सर्व मूर्तीत आणि सर्व विश्वात, सर्व चराचरात मी व्यापून आहे. भक्तांना हवे तेव्हा मी या मूर्तीतून दर्शन देऊ शकतो. मग पुंडलिकास ज्ञान प्राप्त झाले तेव्हापासून तो पुंडलिक मुनी झाला. कृष्णावतार समाप्तीमुळे दुःखी झालेले भक्त विठ्ठल मूर्तीच्या दर्शनास येतात तेव्हाच भगवंत त्यास प्रत्यक्ष दर्शन देत असत. पुढे कलियुग सुरू झाले. हे समजल्यावर नंतर पुंडलिक मुनीने माघ शुद्ध दशमी दिवशी चंद्रभागा नदीकाठी संजीवन समाधी घेतली असावी असा काहींचा अंदाज आहे. आता तिथे पुंडलिक महाराजांचे मंदिर आहे. कृष्णावतार समाप्तीनंतर आणि पुंडलिक महाराज यांच्याही अवतार समाप्तीनंतरच्या काळापासून ते अगदी 15व्या-16व्या शतकापर्यंत दर्शनास येणाऱ्या भक्तास, पुजाऱ्यास विठ्ठल मूर्ती बोलत असे. अशा अनेक आख्यायिका आहेत आणि त्याचे ऐतिहासिक पुरावेही आहेत. भगवान श्रीकृष्णांनी इसवी सन पूर्व 3012च्या फेब्रुवारी महिन्यात म्हणजे माघ महिन्यात अवतार समाप्ती केली आणि त्यानंतर 10 वर्षांनी पांडव आणि द्रौपदी हे सुद्धा स्वर्गवासी झाले. म्हणजे इसवी सन पूर्व 3102 मध्येच कलियुग सुरू झाले आणि लोक विठ्ठल दर्शनास पंढरीत येऊ लागले. तसेच ते पुंडलिक महाराजांच्या समाधीचेही दर्शन घेत. काहींना तर नवस बोलून सकारात्मक प्रत्ययही आला. त्यामुळे पुंडलिक महाराजांची महती वाढली आणि दिंडीरवनास पुंडलिकपूर म्हणू लागले. त्याचेच नाव पांडुरंगपूर झाले. तिथली मुक्तिका ही पांढरी शुभ्र असल्याने तिला पांढरीपूर ही म्हणू लागले आणि हेच पुढे पंढरपूर झाले.